अंतर्गत मोठी कारवाई। अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत 25 गोवंश जातींच्या जनावरांना जीवदान दिलं आहे। या कारवाईत सुमारे 6,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 3 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एपीआय विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडके, पोलीस उपनिरीक्षक माजिद खान पठाण व इतर पोलीस अंमलदार खासगी वाहनानं पेट्रोलिंग करत 25 गोवंशांना जीवदान दिलं, तर 6,15,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। पेट्रोलिंग करत असताना पोळा चौक अकोला इथं खात्रीलायक माहिती मिळालेल्या माहितीनुसार दहीहंडा वेस्ट खिडकीपुरा अकोला येथील शेख सद्दाम शेख मेहबूब व मोबिन कुरेशी मोहसिन कुरेशी यांनी खिडकीपुरा मशीद समोरील मोकळ्या जागेत गोवंश जातीची जनावरं कत्तलीच्या उद्देशानं निर्दयतेनं बांधून ठेवली होती। सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला। छाप्यात 25 गोवंश जातीची जनावरं अत्यंत दयनीय व जखमी व अशक्त अवस्थेत आढळून आली। जनावरांना पाणी व चाऱ्याची कोणतीही व्यवस्था नसून ती कत्तलीसाठीच ठेवण्यात आल्याचं निष्पन्न झाले। जनावरांची अंदाजे किंमत 6,15,000 रुपये इतकी असून आरोपी फरार झालेले आहेत। जनावरांबाबत कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत। पंचनामा करून सर्व जनावरे जप्त करण्यात आली असून त्यांच्या देखभाल व उपचारासाठी आदर्श गोसेवा ग्राम म्हैसपूल अकोला इथं अटी शर्तींवर सुपूर्द करण्यात आली आहेत। या प्रकरणी फरार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1995 कलम 5(5) क 9(9) अ, प्राण्यांना निर्दयतेनं वागणूक प्रतिबंध कायदा 1960 कलम 11(ड) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 229 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.